पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी, करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान. आली द्यावी डाई, आली द्यावी डाई, धावे वळत्या मागे गाई, करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान. एके ठाई काला, एके ठाई काला, तुका म्हणे भाविकाला, करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान. पांडुरंग करू प्रथम, विद्यांचे अधिकरण. ते वंदू श्रीचरण श्री गुरूंचे. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी. शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला, नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा. मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा उष्टावळी, करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान. सदेह वैकुंठवासी जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून काल्याचं निमित्त करून सद्गुरु जगन्नाथ महाराजांचं वर्णन करतात. आजची जी सेवा आहे ती सेवा आषाढी महावारी संपून आषाढी महावारीचा जो काला असतो त्या काल्याची ही काय आहे सेवा आहे. आणि तसं काल्याची सेवा तर पौर्णिमेला असते. संप्रदायाचा नियम काय आहे, काला कधी करायचा, पौर्णिमेला काला करायचा, द्वादशीला नाही. बरेच लोक द्वादशीलाच काला करतात, पण संतांच्या गाथ्यामध्ये काय आहे, पौर्णिमेला काला सांगितलेला आहे, द्वादशीला नाही करायचा. मग त्यामध्ये मधला मार्ग काढून काही लोक काय करतात, द्वादशीला घरी जायचं आणि गावात काला करायचा. गावात पण काला करायचं कुठं विधान नाही. काला कुठं करायचा, गोपाळपूरला काला करण्याचं काय आहे विधान आहे, विधान आहे.
त्या अनुषंगाने काल्याची ही जी सेवा आहे ती पौर्णिमेला असते आणि पौर्णिमा कालच होऊन गेलेली आहे. पण या सेवेचं आजचं जे दुसरं निमित्त आहे ते म्हणजे वैकुंठवासी सद्गुरू जगन्नाथ महाराज खानदेशकर बाबांची आजची काय आहे 15वी पुण्यतिथी आहे. बाबांना 15 वर्ष आज पूर्ण झाले आहे. त्या पुण्यतिथीचं सुद्धा आज काय आहे एक निमित्त आजच्या सेवेला लाभलेलं आहे. म्हणून काल पौर्णिमेला काला न करता आजच्या दिवशीच काला करायचा असा या ठिकाणी काय आहे नियम आहे. असा जरी नियम असला तरी सुद्धा बाबांची पुण्यतिथी आणि काला दोन्ही काय आहे एकाच दिवशी आहे. एकाच दिवशी खरं जर पाहिलं तर ही परंपरा आहे. ही काय आहे परंपरा आहे पण शास्त्रसंमत परंपरा नाही. परंपरा आहे पण शास्त्रसंमत परंपरा नाही. कारण शास्त्र असं सांगतं की देव आणि भक्त यांचे उत्सव ज्या वेळेला एकाच वेळेला येतात त्या वेळेला तुकोबाराय सांगतात देवाला बाजूला करा. सारावे परते आणि संत पूजावे आरती. संत आणि देव या दोघांचा उत्सव ज्या वेळेला एकत्र येतो त्यावेळेस देवाला काय करावं बाजूला करावं आणि प्राधान्य कोणाला द्यावं संतांना द्यावं. काला म्हणजे काय आहे देवाचा उत्सव आहे. काला काय आहे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळ. देवाने गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्या चरित्राचं त्या लीलांचं वर्णन म्हणजे काय आहे काला आहे. म्हणजे हे देवाचा उत्सव झाला. आणि बाबांची आज काय आहे पुण्यतिथी आहे. तो काय आहे बाबांचा उत्सव आहे. तुम्ही कीर्तन काल्याचं करता आणि पुण्यतिथी बाबाची सांगता हे कसं शक्य आहे. ही परंपरा आहे मान्य आहे पण परंपरा तीच मान्य करावी जी शास्त्राला संमत आहे. मग काय करावं यामध्ये दोन पर्याय शास्त्रदृष्टीने काय आहे दोन पर्याय सांगता येतील. एक तर काल पौर्णिमेला काला करायचा आणि दुसऱ्या दिवशी प्रतिपदेला बाबाच्या पुण्यतिथीचा स्वतंत्र उत्सव करायचा. काय करायचं स्वतंत्र उत्सव करायचा. म्हटले लोक थांबणार नाही तर मग बाबांचे सेवक कसे जे थांबतील ते निष्ठावान बाबाचे सेवक थांबतील बाकीचे जातील. तसं करावं. आणि दुसरा पर्याय असा आहे की हे जे कीर्तन आहे ते कीर्तन पुण्यतिथीचं कीर्तन म्हणून करावं आणि शेवटला काल्याचा अभंग म्हणावा. तुम्हाला जसं जमतं तसं पहा. दोन पर्याय आहे. अशी आमची तर इच्छा आहे की पुढच्या वर्षी याच्यामध्ये बदल झाला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की काल्याचं कीर्तन म्हटल्यानंतर अभंग कोणता घ्यावा लागतो काल्याचाच घ्यावा लागतो.
पण काल्याचा अभंग जर घेतला तर मग बाबाचं वर्णन कसं करायचं? बाबाचा उत्सव म्हटल्यानंतर स्वतंत्र कीर्तन पाहिजे. त्या दिवशी महाराजांनी संतपर अभंगावरच काय करायचं? निरूपण करायचं आणि नंतर काल्याचा अभंग म्हणून प्रसार. तर ही सेवा नैमित्तिक आहे. बाबाच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने ही काय आहे? सेवा आहे. सेवा आहे. काल गुरुवर्य बाबांच्या आज्ञेने ही सेवा माझ्याकडे आली आहे. दादा आले होते, त्यांनी सांगितलं, बाबांनी सेवा करण्यासाठी काय केली? आज्ञा केली. म्हणून बाबांच्या पुण्यतिथीचा काय आहे? सोहळा आहे. आणि आषाढी महावारीचा काला दोन्हीही एकाच दिवशी आलेले आहे. दोन्ही एकाच दिवशी आलेले आहे. मग असा विचार आला की अभंगच असा निवडावा की ज्यामध्ये काल्याचंही वर्णन आलं पाहिजे आणि बाबांचंही वर्णन आलं पाहिजे. म्हणून या आजच्या अभंगामध्ये आजच्या दिवसापुरतं तरी तुकोबाराय काय करतात? काल्याचं फक्त निमित्त साधतात आणि काल्याचं निमित्त करून बाबांचं काय करतात? वर्णन करतात. कसं काय वर्णन करतात? सामान्य दृष्टीने जर पाहिलं तर सर्वांना असं वाटू शकतं की जगद्गुरु तुकोबाराय आणि बाबांचं वर्णन कसं करू शकतात? करू शकतात. आपण बाबांचं वर्णन करू शकतो. बाबांना आपण पाहिलेलं आहे. तुकोबारायांनी बाबांना कधी पाहिलं? आणि जर तुकोबारायांनी बाबांना पाहिलंच नाही तर वर्णन कसे करतात? कारण तुकोबारायांचा काळ शालिवाहन शके 1530 ला तुकोबारायांचा काय झाला? जन्म झाला. आणि शालिवाहन शके 1571 ला तुकोबारायांनी काय केलं? वैकुंठ गमन केलं. जवळजवळ 400-450 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सद्गुरू जगन्नाथ महाराजांचा काय झाला? जन्म झाला. आणि त्यांचं वर्णन तुकोबाराय कसे करतात? विठ्ठल आणि खरं जर पाहिलं तर अभंगामध्ये बाबाचं नाव आहे का? तुकोबारायच्या अभंगामध्ये बाबाचं नाव नाही. पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी, तरी ती नामाचे चिंतन, गडी कान्होबाचे ध्यान, आली द्यावी डाई, वळत्या मागे धावे, धावे वळत्या मागे गाई, एके ठाई काला तुका म्हणे भाविका. कुठेही बाबांचं नाव नाही. मग बाबाचं वर्णन कसं करतात? बाबाचं वर्णन कसं करतात? या अभंगामध्ये दिसत जरी नसलं तरी बाबांचं नाव आहे. दिसत जरी नसलं तरी बाबांचं काय आहे? नाव आहे. तुकोबाराय या अभंगातील गडी या पदाने बाबांचं वर्णन करतात. विठ्ठल गडी शब्द अभंगामध्ये आलेला आहे. गडी गडी तो कोणासाठी वापरला? बाबासाठी वापरलाय. बाबासाठी. कारण देवानेच जणू काय तुकोबारायवर काय दिलेले आहे? जबाबदारी दिलेली आहे की या ठिकाणी आलेले जे सगळे लोक आहे ते लोक सगळे काय नाही? सारखे नाही. त्याच्यामध्ये काय झाले आहे? भेसळ झालेली आहे. भेसळ. सगळे लोक सारखे नाही. देव तुकोबाराय म्हणतात, तुकाराम महाराज या लोकांकडे तुम्ही पहा, पाहून काय करा? यातून आपले गडी कोणते कोणते ते काय करा? बाजूला करा. तुम्ही बाजूला करा. माझे गडी कोण कोण निवडा भिन्न, यातून माझे गडी कोण कोण ती भिन्न निवडा. बाजूला काढून घ्या तुम्ही. त्यांना वेगळं करा. कोण आहे भगवंताचे गडी? भगवंताचे गडी कोण आहे? गडी या शब्दाचा अर्थ होतो सोबत असणारा,
सखा, मित्र, सोबती, गडी या शब्दाचा अर्थ होतो. भगवंताचे गडी नेमके कोण आहे? या जगामध्ये अनेक प्रकारचे लोक आहेत. त्या अनेक प्रकारामध्ये भगवंताचे गडी असणारा प्रकार कोणता आहे? तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. नामाचे चिंतन, गडी कान्होबाचे ध्यान. कान्होबाचे गडी कोणते कोणते आहे? त्या गड्याचं नाव नाही सांगितलं, गड्याचं काय सांगितलं? लक्षण सांगितलं. लक्षण कसा ओळखायचा भगवंताचा गडी? करीती नामाचे चिंतन, गडी कान्होबाचे ध्यान. जे नामाचे चिंतन करीती, जे कान्होबाचे ध्यान करीती, ते गडी. कोण आहे गडी? जे भगवंताच्या नामाचं चिंतन करतात आणि कान्होबाचं ध्यान करतात, ते काय आहे? गडी आहे. गडी नामाचं चिंतन करणं आणि कान्होबाचं ध्यान करणं. नामाचं चिंतन करणं आणि कान्होबाचं ध्यान करणं, याचंच नाव भक्ती आहे. भक्ती कशाला म्हणायचं? हीच भक्ती आहे खरी. भक्तीचं अंतरंग लक्षणच आहे नामाचे चिंतन आणि कान्होबाचे ध्यान. हे अंतरंग लक्षण आहे. बहिरंग लक्षण अनेक असतील. कीर्तन करणं, प्रवचन करणं, काकडा, हरिपाठ, हे सगळे बहिरंग काय आहे? साधना आहे. साधना
पण या सर्व साधनांमध्ये अंतरंग साधन म्हणजे कान्होबाचे ध्यान आणि नामाचे चिंतन. म्हणून जे भगवंताच्या नामाचं चिंतन करतात आणि भगवंताच्या रूपाचं ध्यान करतात ते कोण आहेत? गडी आहेत, गडी. आता हे झालं लक्षण. हे काय झालं? लक्षण. ते लक्षण कोणालाही बसू शकतं. ते लक्षण कोणालाही बसू शकतं. बारीक दृष्टीने जर पाहिलं तर या लक्षणामध्ये तंतोतंत बसणारे कोण आहेत? बाबा. तंतोतंत बसणारे नामाचे चिंतन करीती आणि कान्होबाचे ध्यान करीती, याच्यामध्ये तंतोतंत बाबा बसतात. बाबांचा आमचा काही जास्त जवळून संबंध नाही आला, पण संबंधच नाही आला असं पण नाही. साक्षात बाबांना आम्ही पाहिलेलं आहे लहानपणी. बाबा आमच्या गावामध्ये दिल्ली राहायची. बाबांची काही थोडीफार सेवा सुद्धा घडलेली आहे. बाबांचं सकाळचं स्नान सुद्धा आम्हाला काय झालंय घडलेलं आहे. सेवा आमच्यापेक्षा तुम्ही लोकांनी काय केलं आहे? बाबांना जास्त जवळून पाहिलं आहे, जास्त जवळून पाहिलं. वारीची निष्ठा असेल, नामाची निष्ठा असेल, तीर्थक्षेत्राची निष्ठा असेल, ही बाबांच्या ठिकाणी तंतोतंत पाहायला मिळते. जसं संतांनी वर्णन केलं, जसं संतांनी वर्णन केलं तसंच आहे. जसं ज्ञानोबा म्हणतात, श्रुती स्मृतीचे अर्थ जे आपण होऊनी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे. वडील शब्दाची व्याख्या सांगत असताना ज्ञानोबा म्हणतात, कोण आहे वडील? ज्याने जन्म दिला तो वडील. ते तर आहेच, ते तर आहेच. पण भक्तीच्या दृष्टीने वडील कोण आहे? श्रुती स्मृतीचे अर्थ जे आपण होऊनी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे. श्रुती म्हणजे वेद आणि स्मृती म्हणजे संतांनी दिलेले शब्द, पौरुषे वाङ्मय, त्याला स्मृती म्हणतात. असं श्रुती आणि स्मृती यांचे जे अर्थ आहेत, म्हणजे यांच्यामध्ये जे लिहिलेलं आहे त्या शब्दाचा जो अर्थ आहे तो अर्थ मूर्तिमंत आपल्या ठिकाणी धारण करून त्याचा अनुष्ठान करून जे जगाला दाखवतात ते वडील आहे. कीर्तनकार म्हणजे वडील नाही. श्रुती स्मृती त्याला अर्थ कीर्तनकार मंडळी सांगू शकतील याच्यात नवल नाही, सांगू शकतील. कारण अध्ययनामध्ये तेवढी शक्ती असते, शब्दांचं ग्रहण करायचं आणि दुसऱ्याला सांगता यावं एवढं असतं. पण अनुष्ठाने हे पद प्रत्येक कीर्तनकाराच्या ठिकाणी असेलच असं काही नाही. काहींच्या ठिकाणी असू शकतं पण असेलच असं काही नाही. अनुष्ठानाला काय आहे? महत्व आहे. अनुष्ठानाला महत्व आहे आणि ते अनुष्ठान बाबांच्या ठिकाणी दिसतो. आषाढी आणि कार्तिकी दोन्ही वाऱ्या करायच्या पंढरीच्या. पायी यायचं, परत परतीची वारी पायी, पैठणची षष्ठीची वारी, आळंदीची वारी, मुक्ताईंची वारी, त्या सगळ्या वाऱ्या पायी जायचं आणि पायी यायचं. म्हणजे जवळजवळ वर्षातले 10 महिने वारीतच आणि मग राहिलेले 2 महिने आपलं नामचिंतन कीर्तन वगैरे काय असेल. म्हणजे संपूर्ण जीवनच हे काय केलं होतं? भगवंताला वाहिलेलं जीवन होतं. कधी नामाचे चिंतन, गडी कान्होबाचे ध्यान. म्हणून नामाचं चिंतन करत असल्यामुळे आणि कान्होबाचं ध्यान करत असल्यामुळे बाबा हे काय आहे? कान्होबाचे गडी आहेत. कान्होबाचे काय आहे? गडी आहेत, गडी. नामाचं चिंतन करतात. सर्वच संत मंडळीचा हा विशेष आहे की कलियुगामध्ये सर्व साधनांना बाजूला करून नामाच्या साधनेचा काय केलं आहे? पुरस्कार केलेला आहे. नाम साधनेला संतांनी काय केलं? महत्व दिलं. फारच महत्व दिलेलं आहे, फारच महत्व. सर्वच संतांनी दिलंय. तुकोबाराय असतील, माऊली असतील, नाथ महाराज असतील, आधी करून सर्व संत मंडळींनी या नामालाच काय केलं आहे? पुढे केलं आहे, महत्व दिलं आहे. तुम्ही नामाचं काय करा? चिंतन करा. नामाचे चिंतन प्रगट बसारा.
असाल ते करा जेथे तेथे. त्याच्या ठिकाणी कोणतीही मर्यादा संतांनी घातली नाही. अमक्याच ठिकाणी करा, तमक्याच ठिकाणी करा नाही. असेल तेथे करा, जैसे तैसे. काढवे नाम उच्चारिता काळवेळ नाही. नामाचं उच्चारण करत असताना काळवेळेचा विचार नाही करायचा. कोणत्याही काळात, कोणत्याही वेळेत, कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही परिस्थितीत नामाचं काय करू शकतो मनुष्य? चिंतन करू शकतो. चिंतन करू शकतो. म्हातारा असला तरी चिंतन करू शकतो. तरुणा असला तरी चिंतन करू शकतो. बालक असला तरी चिंतन करू शकतो. मुका जरी असला तरी सुद्धा काय करू शकतो? मुका जरी असला तरी. बाकीच्या साधनाला प्रतिबंध येऊ शकतो, पण नामाला कुठंच प्रतिबंध येत नाही. कुठंच प्रतिबंध येत नाही. वैदिक कर्म करायचे त्याच्यासाठी प्रतिबंध येऊ शकतो, कारण वैदिक कर्माचा अधिकारच तेव्हा आहे ज्यावेळेस त्याचा उपनयन संस्कार होतो. आणि उपनयन संस्कार गायत्री मंत्राच्या दीक्षेशिवाय होत नाही. गायत्री मंत्राचा त्याने मुखाने उच्चार केला तरच त्याचं उपनयन होऊ शकतं. मुका माणूस कसं उपनयन करेल? होऊ शकत. त्याला अडथळा येईल, पण तो अंतकरणात भगवंताच्या नामाचं काय करू शकतो? चिंतन मात्र करू शकतो. नामाचं चिंतन करू शकतो. नामाचं चिंतन करू शकतो. पण नामाचं चिंतन म्हणजे काय? अगोदर नामचिंतन कशाला म्हणायचं? नामचिंतन कशाला म्हणायचं? त्या नामचिंतनामध्ये दोन घटक आहेत. किती घटक आहेत? दोन घटक आहेत. कोणते कोणते दोन घटक? एका अभंगामध्ये तुकोबारायांनी सांगितलेलं आहे. चिंतन कशाला म्हणायचं? नाम उच्चारिता कंठी जगजेठी ऐशे धरोनिया ध्यान ने करावे जगजेठी ऐशे धरुनिया ध्यान म्हणे करावे चिंतन. नाम उच्चारिता, भगवंताच्या नामाचा उच्चार केल्याबरोबर पुढे उभा जगजेठी, आपल्या डोळ्यासमोर भगवंताची काय उभी राहावी? मूर्ती उभी राहावी. डोळ्यासमोर भगवंताची मूर्ती उभी राहावी. ऐशे धरुनिया ध्यान म्हणे करावे चिंतन. असं ध्यान धरून भगवंताच्या नामाचं आवर्तन करणं, याचं नाव काय आहे? चिंतन आहे. चिंतन याला म्हणायचं चिंतन. नुसतं विठ्ठल 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 असं म्हणणं हा जप झाला. हा काय आहे? जप आहे. जप वेगळा आणि चिंतन वेगळं. विठ्ठल 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 असं भगवंताचा जप करत करत भगवंताची मूर्ती ध्यानामध्ये आणणं, याचं नाव काय आहे? चिंतन आहे. कीर्तनाची मर्यादा सांगत असताना सुद्धा नाथ महाराज हेच म्हणतात. कशी आहे कीर्तन मर्यादा? जेणे करोनी मूर्छित झाली अंतरशी हरती
ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. कशी? जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. जेणेकरून कीर्तन कसं करावं? जेणेकरून जे केल्यानंतर वक्त्याच्या आणि श्रोत्याच्या अंतःकरणामध्ये मूर्ती ठसली पाहिजे. काय झालं पाहिजे? मूर्ती उभी राहिली पाहिजे. कोणाची मूर्ती उभी राहिली पाहिजे? ज्याने कीर्तन ठेवलं त्याची नाही. कीर्तनाची घसरणच एवढी झाली की आताच्या काळामध्ये मूर्ती अंतःकरणामध्ये ठसते पण भगवंताची नाही ठसत. ज्याने कीर्तनाचं आयोजन केलं त्याची मूर्ती ठसते. चांगले चांगले वक्ते अर्धा पाऊण तास कीर्तनामध्ये फक्त त्याची स्तुती करायची. आमके असे तमके असे, यांनी आम्हाला असं बोलवलं, तसा फोन केला, हे केलं ते केलं. हे नाही. जेणेकरून ही मूर्ती ठसावी अंतरी श्रेयस. भगवंताची मूर्ती अंतःकरणामध्ये काय झाली पाहिजे? उभी राहिली पाहिजे. अशी कीर्तन मर्यादा आहे. करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान. आणि नामाचं चिंतन करतात पण नामाचं चिंतन म्हणजे नुसता जप नाही करत, ध्यान मिश्रित नामाचं काय करतात? चिंतन करतात. गडी कान्होबाचे ध्यान. ध्यान कशाचं करावं लागतं? रूपाचं. भगवंताच्या रूपाचं काय करतात? ते ध्यान करतात संत मंडळी. कोणत्या रूपाचं ध्यान करतात? ते रूप कोणतंही असो, ज्याच्या त्याच्या आवडीचा काय आहे? विषय आहे. कोणतंही रूप असो, रूप कोणतं असावं याच्यामध्ये संतांनी आग्रह केलेला नाही. राम रूपाचं ध्यान करा, कृष्ण रूपाचं ध्यान करा, विठ्ठल रूपाचं ध्यान करा, कोणत्याही रूपाचं ध्यान करा. कोणत्या रूपाचं ध्यान करावं याच्यामध्ये आग्रह नाही, पण ध्यान करावं याचा काय केलेला आहे? आग्रह केलेला आहे. कोणत्याही रूपाचं ध्यान करावं. फक्त ध्यान करत असताना कोणतं तरी एकाच रूपाचं ध्यान करावं हा सुद्धा काय आहे? आग्रह आहे. ध्यानाचं जे अवलंबन आहे, ध्यानाचा जो विषय आहे, तो विषय काय पाहिजे? एकच असला पाहिजे. एक विषय तो सकळांचा हरी, त्याच्या आवडीने आवडी इतरी तो विषय एक असला पाहिजे. अनेक विषय जर असतील तर त्याला ध्यानच म्हणत नाही. हे काय नाही? ध्यानच नाही, चिंतनच नाही. ते कशाला ध्यान म्हणायचं? ध्यान शब्दाची व्याख्या काय आहे? शंख स्मृतीमध्ये वर्णन आलेलं आहे. हिंदू धर्मातील ज्या काही स्मृती ग्रंथ आहे त्यामध्ये मनुस्मृती असेल, नारद स्मृती असेल, पराशरांची स्मृती असेल, गौतम स्मृती असेल, तशी शंख आणि लिखित अशा दोन प्रकारच्या काय आहे? स्मृती आहे. स्मृती ग्रंथाचं असं शास्त्र आहे की 4 युगाकरता 4 स्मृती भगवंताने काय केलेल्या आहे? निर्धारित केलेल्या आहे. प्रत्येक युगामध्ये प्रत्येक स्मृती मान्य नाही. कृतेतु मानवा शास्त्र. कृतयुगामध्ये मानव हा म्हणजे म्हणूननी केलेलं जे शास्त्र आहे, मनुस्मृती आहे, ते कृतयुगामध्ये काय आहे? मान्य आहे. द्वापारे गौतमा स्मृतः. द्वापार युगामध्ये गौतमाची जी स्मृती आहे ती मान्य आहे. आणि त्यानंतर त्रेतायाम शंख लिखित. त्रेतायुगामध्ये कोणती स्मृती आहे? शंख आणि लिखित या दोघांची केलेली स्मृती त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये. आणि कलियुगामध्ये कोणती आहे? कलो पाराशरे स्मृतः विठ्ठल कलियुगामध्ये पराशरांनी जे लिहिलेलं आहे तेच काय करावं? मान्य करावं. पराशर महाराजांच्या लिहिण्याला जिथं जिथं विरोध येतो त्याचा काय करावा? त्याग करून टाकावा. पराशर महाराजांनी जे सांगितलं त्याचं काय करावं? ग्रहण करावं. तेव्हा शंख आणि लिखित हे दोघं जण काय होते? भाऊ होते. पुराणामध्ये प्रसिद्ध आहे. हे दोघं भाऊ होते. त्यांनी आपापलं शास्त्र निर्माण केलेलं आहे. त्यांच्या शास्त्राला शंख स्मृती आणि लिखित स्मृती म्हणतात. त्यापैकी शंख स्मृतीमध्ये हे वर्णन आलेलं आहे. प्राणायाम कशाला म्हणायचं, ध्यान कशाला म्हणायचं, प्रत्याहार कशाला म्हणायचं, समाधी कशाला म्हणायची ते सांगत असताना ध्यानाची अशी व्याख्या केलेली आहे. हृदय स्थित योगेन, हृदय स्थित ध्यान योगेन देव देवस्य दर्शनम ध्यानम प्रोक्तम प्रवक्ष्यामि ध्यान योग मतपरम. कशाला म्हणायचं ध्यान? ध्यान कशाला म्हणायचं? हृदय स्थित योगेन, हृदयामध्ये स्थित असलेला जो भगवान परमात्मा आहे,
देवदेवस्य दर्शनम, योगाच्या द्वारे त्या देवाचं दर्शन करणं, याला काय म्हणतात? ध्यान म्हणतात. ध्यान ही ध्यानाची काय केली आहे? व्याख्या केली आहे. त्यानंतर विद्यारण्य स्वामींनी पंचदशी ग्रंथामध्ये सुद्धा ध्यानाची काय केली आहे? व्याख्या केली आहे. कशाला ध्यान म्हणायचं? मूर्ती प्रत्यय सात्यंतम, मूर्ती प्रत्यय सात्यंतम मन्यानंतरितम धिय, मन्यानंतरितम धिय ध्यानम तत्रातिर निर्बंधो मनसश्चंचलात्मना. मला माहिती तुम्हाला काहीच समजलं नाही, काहींना समजलं, सगळ्यांना नाही समजलं. कशाला ध्यान म्हणायचं? मूर्ती प्रत्यय सात्यंत मन्यानंतरितम धिय. ध्यान करायचं ते कशाने करायचं असतं? कशाने ध्यान करायचं सांगा? ध्यान कशाने करायचं? मनाने करायचं, वृत्तीने करायचं, चित्ताने करायचं. तर ज्या वृत्तीने ध्यान करायचं त्या वृत्तीमध्ये बाकीचे विषय आले नाही पाहिजे. सगळ्या विषयाचा त्याग. जसं अनन्य भक्ती सांगताना नारद महर्षींनी सांगितलं, अन्याश्रयानाम त्याग हा, चिंतनाच्या बाकीच्या सर्व विषयाचा काय करायचा? त्याग करायचा. मन्यानंतरितम धिय. आणि मग मूर्ती प्रत्यय सात्यंत, आपल्याला जी मूर्ती भगवंताची आवडती त्या मूर्तीच्या ठिकाणी वृत्तीची वारंवार 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 काय करणं? त्या ठिकाणी वृत्ती पाठवणं, याचंच नाव काय आहे? ध्यान. त्या ठिकाणी सुद्धा सांगतात ध्यानस्तत्रातिर निर्बंधो मनसश्चंचलात्मनः. त्या ध्यानामध्ये सुद्धा अति निर्बंध आहे. फार मोठा एक बंद काय आहे? निर्बंध आहे. फार मोठा अडथळा आहे. ध्यानामधला अडथळा कोणता आहे? मनसश्चंचलात्मनः. मनाची जी चंचलता आहे ती ध्यानामध्ये काय आहे? अडथळा आहे. गडी कान्होबाचे ध्यान. गडी काय करतात? भगवंताचे कान्होबाचं ध्यान करतात. जगन्नाथ महाराज काय करतात? कान्होबाचं ध्यान करतात. नामाचं काय करतात? चिंतन करतात. चिंतन करतात. कशासाठी करतात? हे कशासाठी करतात? यामध्ये दोन प्रकार आहेत. नामाचं चिंतन करणाऱ्यामध्ये काही साधक आहे आणि काही काय आहे? सिद्ध आहे. साधकही नामाचं चिंतन करतात आणि सिद्ध सुद्धा नामाचं काय करतात? चिंतन करतात. साधक मोक्षासाठी नामाचं चिंतन करतात, आम्हाला मोक्ष मिळावा म्हणून नामाचं चिंतन करतात. आणि सिद्ध झालेले जे महात्मे आहे ते कशासाठी नामाचं चिंतन करतात? आनंद करतात, फक्त आनंद करतात. आता नामाचं चिंतन करून मोक्ष मिळवायचा नाही, कारण तो काय आहे? मिळालेलाच आहे. फक्त आता आमच्या आनंदाकरता आम्हाला काय करायचं? नामाचं चिंतन कर. असं सिद्ध योगामधील महात्मे गुरु जगन्नाथ महाराज नामाचं चिंतन आणि कान्होबाचं काय करतात? ध्यान करतात. ध्यान याचा फायदा काय? पण संतांच्या दृष्टीने फायद्याचा विषय नाही, पण परिणाम नामाचं चिंतन आणि कान्होबाचं ध्यान केल्यानंतर काय होतं? काय होतं त्याचे जे अनेक विशेष संत वाङ्मयामध्ये सांगितलेले आहे. बाकीचं चिंतन नाही करायचं, पण एक महत्वाचा विशेष आहे, जे नामाचं चिंतन करतात आणि कान्होबाचं ध्यान करतात अशी जी भगवंताची भक्ती आहे त्या भक्तीने देव वेडा वेडा झाला, वेडा झाला, वेडा Yeah.
झाला चांचावाला भक्तीशी. भगवंताला हे भक्त काय करून टाकतात, वेड करून टाकतात. कशाने वेडा होतो? कशाने? भक्तीने वेडा होतो. भक्ती कशाला म्हणायचं? नामाचं चिंतन आणि कान. तुम्ही बोलत जाणार, तुम्ही बोलत जाणार. स्वतःने सुद्धा काय केलं पाहिजे? वक्त्याला बोललं पाहिजे. कारण हे काय कीर्तन म्हणजे काय नाही, नाटक नाही. कीर्तन काय आहे? नाटक नाही. ते टीव्हीच्या पुढे असतं, पुस्तक बसायचं ना आपलं काय करायचं? पाहायचं. कीर्तन हे नाटक नाही. कीर्तन काय नाही, तुकोबराचे सुंदर प्रमाण आहे. कथे बैसुनी सादरे चर्चा परस्परे नवल काय तो उद्धरे अनेक तरे सुगंधे. काय सांगतात? कथे बैसुनी सादरे. आदराने कथेत काय करायचं? बसायचं. सादरे चांगलं मांडी घाला, मांडी. असं नाही बसायचं कीर्तनात. काय करायचं? सादरे आदराने बसायचं. आणि काय करायचं? सुख चर्चा परस्परे. भगवंताविषयीची काय करायची? चर्चा करायची. एकट्याने नाही करायची, परस्परे. श्रोते आणि वक्ते याने काय करायचं? परस्परामध्ये ही काय आहे? चर्चा आहे. माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती मच्चित्ता मदगत प्राणा बोधयंत परस्परम. परस्परामध्ये काय करतात? ती भक्त बोध करतात. एकामेकांमध्ये चर्चेचे काय करतात? देवाणघेवाण करतात. म्हणून श्रोत्यांनी सुद्धा काय केलं पाहिजे? वेळोवेळी प्रतिसाद दिला पाहिजे, बोललं पाहिजे. गडी कान्होबाचे ध्यान, कान्होबाचं ध्यान करतात, नामाचं चिंतन करतात. आणि हे केल्यामुळं देव काय होऊन जातो? वेडा होऊन जातो. वेडा होऊन जातो देव. कसा वेडा होतो? यासाठी वेडा कशाला म्हणतात हे अगोदर कळलं पाहिजे. देव कसा वेडा होतो हे समजण्यासाठी अगोदर वेडा म्हणजे काय, कशाला वेडा म्हणायचं? वेड्याचे सुद्धा दोन प्रकार आहेत. वेड्याचे सुद्धा काय आहे? दोन प्रकार आहे. जगताच्या दृष्टीने एक वेडा आहे. जगताच्या दृष्टीने एक काय आहे? वेडा आहे. आणि परमार्थिक दृष्टीने एक काय आहे? वेडा आहे. जगातील वेडा हा परमार्थातील शहाणा आणि परमार्थातील वेडा हा जगातील काय असतो? शहाणा. जगाच्या दृष्टीने वेडा कशाला म्हणायचं? जगताच्या रहाटीच्या विरुद्ध चालायला लागला की त्याला काय म्हणतात? वेडा म्हणतात. जगताची जी रहाट पडलेली आहे, जसं वागण्याचं जे प्रकार पडलेला आहे, पडिले हे रूढी जगा परिचार चालविती व्यवहार सत्य म्हणून, ही जगाच्या पद्धतीच्या जो विरुद्ध चालतो त्याला काय म्हणतात? वेडा म्हणतात. आपण खाली काय घालतो? धोतर घालतो, त्याच्यावर शर्ट घालतो, डोक्यात फेटा घालतो. एखाद्याने शर्ट खालून जर घातला तर त्याला काय म्हणतात? वेडा म्हणतात. चप्पल आपण पायात घालतो, डोक्यावर घेऊन चालायला लागला काट्यातून तर त्याला काय म्हणणार? जगाच्या रहाटीच्या विरुद्ध चालतो तो वेडा आहे जगताच्या दृष्टीने. आणि परमार्थिक दृष्टीने वेडा कोणता आहे? जो शास्त्र मर्यादेच्या विरुद्ध चालतो तो कोण आहे? वेडा आहे. कामातून गेलाय. शास्त्राच्या विरुद्ध जर चालत असेल तर शास्त्राची मर्यादा ज्याने सोडून दिली, संत काय सांगतात त्या संताच्या मर्यादा ज्याने सोडून दिल्या तो काय आहे? वेडा आहे. वेडा. समय न कळे, समय न कळे काय उपयोगी आहे. ज्याला समय कळत नाही तो या ठिकाणी काय उपयोगाचा? दुसऱ्या एका ठिकाणी सांगतात समय न कळे वेडगळ बुद्धी विजाती ते शुद्धी चाचत चाटत. वेडा कोण आहे? ज्याला कोणत्या समयाला काय करावं हे कळत नाही तो काय आहे? वेडा आहे. म्हणून हे वेडाचे शास्त्राच्या दृष्टीने परमार्थिक दृष्टीने जो शास्त्राच्या विरोधात वागतो तो काय आहे? वेडा आहे. वेडा. आता देवाला वेडा म्हणलं हे कोणत्या दृष्टीने? जगताच्या दृष्टीने नाही, शास्त्राच्या दृष्टीने. जगताच्या दृष्टीने सुद्धा त्याला लोक वेडाच म्हणतात, पण शास्त्राची दृष्टी आपल्यासाठी महत्वाची आहे. परमार्थिक दृष्टीने देव वेडा कसा आहे? कारण तो देव शास्त्राची मर्यादा सोडून वागायला लागला. कोणामुळं? भक्तामुळं. भक्तामुळं काय केलं? शास्त्राची मर्यादा सोडून तो काय करायला लागला? वागायला लागला. काय उदाहरण आहे? एखादं उदाहरण आहे का असं की शास्त्राची मर्यादा सोडून वागला? तुकाराम सांगतात आहे ना, अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये
कुठं शास्त्र सोडून लागला देव? गोकुळामध्ये. पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी. काय शास्त्र सोडलं? शास्त्र असं सोडलं देवाने की गवळ्याच्या पोराचं काय खाल्लं? उष्ट खाल्लं. उष्ट. मग याच्यामध्ये शास्त्राचा काय संबंध आला? तर शास्त्र असं सांगतं, अन्न खात असताना सात्विक अन्न खावं. कोणतं खावं? सात्विक अन्न खावं. सात्विक, राजस आणि तामस अशा अन्नाचे 3 प्रकार केले आहेत. आयुष, सत्व, बलारोग्य, मध्ये सगळं वर्णन आलेलं आहे. म्हणून सात्विक अन्न खाल्लं पाहिजे. आणि उष्ट जे अन्न आहे ते सात्विक नाही. ते कोणतं आहे? तामस अन्नामध्ये भगवंताचे त्याचे काय केले आहे? भगवंताने गणना केली आहे. यात यामं गतरसं पूती पर्युषितंचयत उच्चिष्टमपि चामेध्यम भोजनम तामस प्रियम. तामस भोजन आहे. कोणतं भोजन? यात यामं गतरसं, जे अन्न एका रात्रीचं झालेलं आहे. म्हणजे एक रात्र त्याच्यामध्ये या म्हणजे निघून जाणे, याम म्हणजे रात्र. एक रात्र निघून गेली, ते अन्न आता शिळं झालं. काय झालं? ते काय आहे? तामस अन्न आहे. गतरसम, याच्यामधला रस सगळा काय झाला आहे? निघून गेलेला आहे. रस सगळा निघून गेलेला आहे. जसं जनावरांनी काटा जास्त घळून जर टाकला, फक्त चिपार शिल्लक राहिला, असं रस निघून झालं. याला म्हणतात गतरसम. पूती, जे अन्न अपवित्र झालेलं आहे कोणातरी निमित्ताने. पर्युषितम आणि उच्चिष्टमपि चामेध्यम भोजनम तामसप्रियम, जे अन्न पर्युषित शिल्लक राहिलेलं आहे. आणि उच्चिष्ट, उष्ट जे झालेलं आहे, ते उष्ट अन्न खाणं हे काय आहे? तामसाचं भोजन आहे. तामसाचं म्हणजे कोणाही बरोबर खावं, ते काय आहे? भोजन तामस आहे. एकमेकांचं उष्ट खाणं हे काय आहे? तामस आहे. ही आचाराची पद्धत आहे. खेदाची गोष्ट आहे. वारकरी संप्रदायामध्ये जसं नामाच्या चिंतनाला आता महत्व राहिलं नाही, तसं आचाराला सुद्धा महत्व राहिलं नाही. निष्ठावान लोक फार थोडे राहिलेले आहेत. बाकीच्या लोकांनी काय केलं आहे? आचार सोडून दिलेला आहे. जसं तुकोबराने म्हणलंय, कलियुगामध्ये आचार सांडिती द्विज लोक. तसंच म्हणण्याची वेळ आहे. आचार सांडिती वारकरी लोक सोडून गेला आचार. आचरण शुद्ध असावं. भगवंताचं जर ध्यान करायचं तर ज्या मनाने ध्यान करायचं ते मन शुद्ध असलं पाहिजे. आणि मन शुद्धीमध्ये सर्वात महत्वाचा घटक आहे आहार. तुम्ही काय खाता त्याच्यावर अवलंबून आहे तुमचं चित्त कसं आहे. कसं आहे प्रत्यक्ष पहा तुम्ही.
जे माणसं दारू पितात, जे माणसं मांस भक्षण करतात, त्या माणसाचं चित्त कसं असतं? त्याला कोणाची दया येत नाही, त्याला कुठं शांती दाखवत नाही, धैर्य त्याच्या ठिकाणी राहत नाही, चिडचिडा स्वभाव, क्रोध त्याच्यामध्ये भरलेला असतो. हा कशाचा परिणाम आहे? अन्नाचा परिणाम आहे, अन्नाचा. उच्चिष्ट खाणं हे काय आहे? तामस अन्न आहे, तामस. काही पदार्थच तामस आहे. उच्चिष्ट कशाने? उच्चिष्ट जो पदार्थ आहे त्याच्या ठिकाणचा तो दोष नाही, तो दुसऱ्या मनुष्याने त्याला उष्ट केलेला आहे हा दोष आहे. पण काही पदार्थच असे आहे ते स्वरूपानेच काय आहे? तामस आहे, स्वरूपानेच तामस आहे. कांदा खाणं, लसूण खाणं हे स्वरूपानेच काय आहे? तामस पदार्थ आहे. तामस. तुकोबाराय म्हणतात, चांगले चांगले महंत महाराज मंडळी जाणून कांदे खातात. काय करतात? जाणून कांदे खातात. पुराणिक म्हणवे पुराणिक म्हणविती आणि जाणूनी कांदे भक्षिती. स्वतःला पुराणिक म्हणून घेतात आणि खुशाल काय करतात? कांदे खातात. तुम्ही म्हणतात तुला सांगायचा अधिकार कोणी दिला? तुला सांगायचा अधिकार कोणी दिला? तसं नाही. या ठिकाणी या 2 तासापुरता मी जो उभा आहे, 2 तासापुरता मी जो उभा आहे तो कोणत्या दृष्टीने उभा आहे? जे संतांनी सांगितलं त्याचा उच्चार करण्यासाठी. आणि संतांनी सांगितलं जाणूनी कांदे ते भक्षिती. शास्त्राची अशी मर्यादा आहे, शास्त्राची अशी मर्यादा आहे. जे शास्त्र आहे ते शास्त्र सांगताना कोण्या तरी कारणामुळे जो कचकतो, शास्त्र सांगताना जो घाबरतो, त्याला मातृगमनाचं काय लागतं? पाप लागतो. म्हणून शास्त्र सांगताना घाबरू नये. त्याचा परिणाम काय होईल याचा विचार करू नये. निरोप सांगता. तुकोबाराय म्हणतात, निरोप सांगता न धरी भय न करी चिंता. संताचा निरोप सांगायला तुम्ही आले ना, कशाची भीती धरू नका, कशाची चिंता सुद्धा करू नका. जर भीती वाटत असेल तर मग कीर्तनच करू नका. याला सुद्धा प्रमाण आहे. त्याच अभंगात 3ऱ्या चरणात तुकाराम महाराज सांगतात, उतरावा भार किंवा न व्हावे साधन. एकतर डोक्यावरचा भार उतरून काय होईल याची चिंता सोडून त्या ठिकाणी उभा राहा, नाहीतर मग किंवा न व्हावे साधन. ह्या भानगडीत पडू नये. म्हणून शास्त्र सांगतं तामस अन्नाचं काय करू नका? भोजन करू नका. कांदा खाऊ नका. फलांडुम न भक्षेत. वेदामध्ये सांगितलेलं आहे. वेद सांगतो फलांडुम म्हणजे कांदा न भक्षेत, खाऊ नका. वेदाच्या पुढचं काय प्रमाण आहे? वेदाला कोण विरोध करू शकतो? जो आस्तिक आहे तो वेदाला काय करू शकत नाही, विरोध. आणि वेदाला विरोध करतो म्हटल्यावर तो काय नाही? आस्तिक नाही. नास्तिको वेद निंदक. हा वेदाची जो निंदा करतो तो काय आहे? नास्तिक आहे. म्हणून हे कांदा आहे, लसूण आहे, हे वारकऱ्यांनी काय करू नये? खाऊ नये, खाऊ नये. दादाला मी तुम्हाला हक्काने सांगणार आहे. तुम्ही म्हणता एकाच सेवेमध्ये हक्क. माझी जरी एकच सेवा असली तरी आमच्या आश्रमाची ही पहिली सेवा नाही. आश्रमाची काय नाही? पहिली सेवा. जसं दादा हक्काने आमच्याकडे येतात कीर्तन सांगण्यासाठी, बाबाकडे सेवा सांगण्यासाठी, तसं आता एवढं सेवा केल्यानंतर आमचा पण काही हक्क आहेच ना, आहे का नाही? आहे. म्हणून दादाला हक्काने सांगणार आहे. पुढच्या वर्षी तरी या मठात झालं नाही पाहिजे. मला माहिती आहे बाबांनी सुद्धा या ठिकाणी सांगितलं पण तुम्ही नाही ऐकलं. या ठिकाणी कांदा आणि लसणाचा स्वयंपाक पुढच्या वर्षीपासून झाला नाही पाहिजे, नाहीतर पुण्यतिथीचा सोहळा करून काही फायदा. शास्त्राचं जर आपल्याला मानायचं नसेल मग काय?
मी हक्काने सांगणार आहे तुम्हाला. हो आता पुढच्या वेळेस तुम्ही काय करता. कारण देवाला सुद्धा हा काय चालत नाही, नैवेद्य चालत नाही. मला माहित आहे तुम्ही आज आमच्याकरता काय केलेलं आहे, वेगळा स्वयंपाक केलेला आहे, पण यांच्याकरता पण पुढच्या वर्षी तसाच झाला पाहिजे. कारण भगवंताला सुद्धा तो नैवेद्य चालत नाही. अपवित्र अन्नाचा नैवेद्य भगवंत स्वीकार करीत नाही स्वीकार. तुम्ही म्हणता मग आमचे बाबा खात होते, त्याला आम्ही नैवेद्य दाखवलं, तुम्हाला काय अडचण आहे? तर तुम्हालाच मी विचारतो, आज बाबांना तुम्ही त्या ठिकाणी मनुष्य म्हणून पाहता की देव म्हणून पाहता? देव आहे. प्राणप्रतिष्ठा झाली म्हणजे त्या ठिकाणी काय आहे, देवत्व आहे. मग देवाला तो नैवेद्य चालत नाही चालत, पर्याय नाही त्याला. शास्त्र असं सांगतं अपवित्र अन्न आहे, तामस अन्न आहे, त्याचा देव स्वीकार करीत नाही. एवढंच नाही, अजून बऱ्याच गोष्टी शास्त्रामध्ये अशा सांगितल्या जे चालत नाही. तुम्ही ऐकलं नसेल कुठं, पण गाजर खाणं याला सुद्धा शास्त्रामध्ये निषिद्ध सांगितलेलं. गाजर खाणं चालत नाही, निषिद्ध आहे. मुळा खाणं चालत नाही, ते सुद्धा निषिद्ध आहे. वांगे खाणं निषिद्ध आहे, चालत नाही. नाथ महाराजांचा गाथा उघडून पहा, विमान स्वर्गाला चाललं होतं, त्या वांग्याचं फक्त धूर लागला, धूर, ते विमान खाली आदळलं होतं. नाही चालत शास्त्रामध्ये, वांगे खाणं नाही चालत. त्यानंतर नवीन गाय जणलेली आहे, त्या गाईचं जे कोवळं दूध आहे, जे आपण त्याचं खिरून करून खातो, देवाला दाखवितो, ते चालत नाही. 10 दिवस ते दूध सुद्धा काय आहे, अपवित्र आहे, अपवित्र. अजून एकादशीला टरबूज खाणं, एकादशीलाच नाही, ते टरबूजच अपवित्र आहे. आपण सगळे नाथांच्या परिसरातले आहे, तरी पण टरबूज खातो. ही फार मोठी शोकाची गोष्ट आहे, फार मोठी. कारण नाथांनी समोर ठेवलं आहे. भगवंत रामायणामध्ये ओवी येते, कलिंग फळी विकल्प वस्ती, ते फळ न सेविचे साधू संती. कलिंग फळ म्हणजे टरबुजाचं फळ, त्याच्यामध्ये विकल्प राहतो. नाथ महाराजांचा असा आदेश आहे, ते फळ न सेवी, खाऊ नका. शास्त्र आहे, फार बारीक आहे या गोष्टी, चालतच नाही, निषिद्ध आहे. म्हणून तामस अन्न जे आहे ते अंतःकरणावर वाईट परिणाम करतं. खाय त्यांची उष्टावळी. आणि देवाने काय केलं, जे गवळ्याचे पोरं होते त्यांचं काय केलं, उष्ट खाल्लं. उष्ट गवळे ही एक काय आहे, जात आहे, दुधाचा व्यवसाय करणं गवळ्याचं काय आहे, धर्म आहे. ते गवळ्याच्या पोराचं काय खाल्लं देवाने, उच्चिष्ट खाल्लं, उष्ट खाल्लं. का खाल्लं देवाने असं उष्ट? अर्जुन देवाला गीतेत म्हणत असताना एका ठिकाणी म्हटलेलं आहे, देवा तुवा बोलावे तैसे एकनिष्ठ. एकनिष्ठ काहीतरी बोल देवा, युद्ध पण कर आणि ज्ञान पण श्रेष्ठ आहे, या दोन्ही गोष्टी सांगू नको, एकनिष्ठ बोल. माणसाने बोलत असताना कोणता तरी एका बाजूने बोलावं, दोन्ही बाजूने बोलू नये. तसं देवा तूच सांगितलेलं आहे गीतेमध्ये, उष्ट अन्न काय करू नये, खाऊ नये. आणि तूच देवा काय करतोय, गवळ्याचं उष्ट खातोय. याचं सरळ सरळ थोडक्यात उत्तर असं आहे. ज्ञानोबा सांगतात, जेव्हाची अपवित्र शिवे जयाचे वक्त्र, तेव्हाची पापा पात्र झाला की तू. ते अपवित्र अन्न ज्याच्या वठाला लागलं तेव्हाच तो काय झाला, पापी झाला. असं कसं देवाने केलं? त्याचं पहिलं कारण आहे पाप आणि पुण्याची भाषा ही देवाला नाही. देवाच्या ठिकाणी कशाचं पाप, कशाचं पुण्य? देवाला कोणत्याही कर्माचं पाप लागत नाही, कोणत्याही कर्माचं पुण्य सुद्धा देवाला लागत नाही. देव काय आहे, पाप पुण्याच्या आतीत झालेला आहे, आतीत झालेला आहे. आता दुसरं जर पाहिलं, तुम्ही उष्ट खाता नाही, हा म्हणावं लागत, खाता तुम्ही कसं खाता? घास घेतला, तोंडाला लावला, तुमच्या तोंडाला लागला ते, आणि तुम्ही खाल्ला, झालं का नाही उष्ट? झालं का नाही? कसं काय होईल? आपला आपण खाणं याला उष्ट नाही म्हणत, आपला आपण खाणं याला उष्ट नाही म्हणत. उष्ट कशाला म्हणतात? जे दुसऱ्याने खाल्लेलं आहे आणि ते आपण खातो त्याला काय म्हणतात? उष्ट म्हणतात. मग देवाने उच्चिष्ट खाल्लंच नाही. कसं काय खाल्लं नाही? कारण देवाने ज्यांचं उष्ट खाल्लं ते देवापेक्षा वेगळे नाही. देवापेक्षा काय नाही, वेगळे नाही. भक्त आणि भगवंत याच्यामध्ये काय आहे, अभेद आहे. देव भक्त पण
तुका म्हणे नाही भिन्न. देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देवच काय आहे, संत आहे, त्याच्यामुळे उष्ट खाण्याचा काही येत नाही, संबंधच येत नाही. तुकोबारांनी का उष्ट म्हणलं ते आपल्या दृष्टीने उष्ट म्हणलं, कारण आपल्याला देव आणि भक्त यांना एक पाहण्याची काय नाही, सवयच नाही. देव भक्तामध्ये भेद पाहतो आपण. म्हणून पाहता गोवळी खाय त्यांची उष्ट. पाहता गोवळी म्हणजे काय, तर वरून वरून जर पाहिलं तर ते काय आहे, गवळी. गवळ्याचे काय आहे, पोर आहे. तुकोबारांचा या चरणामध्ये फार सूक्ष्म विचार आहे. तुम्ही वरून वरून जर पाहिलं तर ते काय आहे, गवळी आहे. पण वास्तवात ते गवळी नाही बरं का, ते काय नाही, गवळी नाही, ते वैष्णव आहे. गवळी ही काय आहे, जात आहे. आणि वैष्णवांच्या ठिकाणी जातीचं काय नाही. वैष्णवाची याती वाणी जो आपण भोगितो पतन याता याती भगवंताच्या भक्ताला जात नाही. वारकऱ्यांनी भगवंताच्या भक्ताकडे पाहत असताना जातीच्या दृष्टीने पाहू नये. कोणत्याही जातीचा असो, तो काय आहे, वैष्णव आहे, एवढीच दृष्टी असावी. जातीच्या दृष्टीने पाहू नये. नाही तर आपला सप्ताह आहे, आपल्याच जातीचा कीर्तनकार बोलायचा, दुसऱ्या जातीचा चालत नाही. मधल्या काळामध्ये भरपूर झालंय. वैष्णवाकडे जातीच्या दृष्टीने पाहू नये. म्हणून पाहता गोवळी, वरून पाहिला असता ते गवळी आहे. खाय त्यांची उष्टावळी. भगवंताने त्यांचं काय केलं, उष्ट भक्षण केलं. ते उष्ट म्हणजे त्यांच्या ताटातलं नाही खाल्लं, त्यांचे मुखीचे हिरोनिया घ्यावे. पुढं हा उच्चिष्ट ते घ्यावे. धनीवरी. धनीवरी म्हणजे पोटभर त्यांच्या मुखातला काढायचं आणि आपल्या मुखात घालायचं. हे भगवंताने उष्ट खाल्लं. काय तरी ती नामाचे चिंतन, घडी कान्होबाचे ध्यान. अजून काय करतो तो, आली द्यावी गाई, धावे वळत्या मागे गाई. त्याच्यावर जर खेळता खेळता डाव आला तर तो काय करतो, डाव देतो. डाव येतो का, त्याच्यावर येत नाही. त्याच्यावर डाव येत नाही, कारण तो खेळण्यामध्ये हुशार आहे. खेळतो येण्याचे खेळावा. यादवाचा पोर एक गोप्या भाला. बहुताचे खेळ खेळला रे. खेळण्यामध्ये तो काय आहे, पटाईत आहे, त्याच्यावर डाव येत नाही. पण काय करतात मग भगवंताचे भक्त, त्याच्यावर डाव आणण्याचा काय करतात, प्रयत्न करतात. एकदा त्यांनी त्याला बाजूलाच करून टाकलं. काकुला ती येतो हरी क्षण भरी निवेदा. तो आता आमच्यामध्ये खेळायचा नाही. का खेळायचं नाही, तुझ्यावर डावच येत नाही. ते म्हणे मला खेळता येतं म्हणून डाव येतो. तसं नाही, तू खेळताना काय करतो, रंडी खेळतो. रंडी गावातला खेळवर शेतकरी रंडी खेळतो. म्हणजे काय करतो, खेळताना नियमामध्ये खेळत नाही, नियम सोडून घेतो. म्हणून तुझ्यावर काय येत नाही, डाव येत नाही. म्हणून तो आमच्यामध्ये खेळायचं नाही. देव कापुलं त्याला, मला घ्या तुमच्यामध्ये, खेळू द्या. भगवंताच्या भक्तांनी सांगितलं खेळायचं, तुला अगोदर काय करावं लागेल, डाव द्या. डाव ठीक आहे म्हटलं, आपण कबूल केलं. डाव दे. डाव द्यायचं म्हणजे काय करायचं, जेवढ्या गायी गेलेल्या आहे सगळ्याच्या गायी काय करायचं, वळून आणायच्या. धावे वळत्या मागे गायी. भगवंत काय करतो, भक्ताच्या गायी वळून आणतो.
चार पायाचा गाय तर वळून आणतोच, पण गोनाम इंद्रिय, भगवंताचे भक्ताची जी इंद्रिय आहे, एखाद्या वेळेस जर ते धावले कुठं तर त्याला वळून आणण्याचं काम हे भक्ताकडे नाही, देवच करतो. देव धावे वळत्या मागे गाई, असं भगवंताच्या भक्ताचं काय आहे विशेष महत्व आहे. जगन्नाथ महाराजांचं हे काय आहे विशेष महत्व आहे. आणि एवढं करून ह्या हा भगवंत भक्ताला काय देतो, त्या अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे काला एके ठाई हरिकाला विरोधार येथे ठाई काला, तुका म्हणे भाविकाला. तुकाराम महाराज म्हणतात भाविकाला देवाने काय दिलं, काला दिला. काला दिला. काला म्हणजे काय आहे, आनंद आहे. आनंद. काला शब्दाचा अर्थ काय होतो, आनंद. तसं काला शब्दाचा अर्थ काय होतो, भेसळ करणं, मिसळणं, याला काय म्हणतात, काला म्हणतात. दहीला हिचा काय असतो, काला असतो, एकमेकांमध्ये मिसळणं, त्याला काला म्हणतात. काल्यामध्ये काय असतो, आनंद असतो. आनंद. आनंदाचे ते तीन प्रकार. विषयाचा आनंद वेगळा, ब्रह्मानंद वेगळा, आणि ब्रह्मानंदाच्या पुढचा जो भक्तीचा आनंद आहे, तो भक्तीचा आनंद म्हणजे काय आहे, काला आहे. काला हे तुम्ही जे हात लावलेला आहे ना, ते काल्याचं काय आहे, प्रतीक आहे. वास्तवात तो काला नाही, कारण काल्याचं जे फळ सांगितलं ते फळ हे काल खाल्ल्यानंतर भेटलं असतं तर त्याला वास्तविक काला, हे काल्याचं काय आहे, प्रतीक आहे. खरं तर हे प्रतीक सुद्धा याला मानता येत नाही, कारण दही हंडीचा कार्यक्रम कुठं झाला, गोकुळामध्ये झाला. दही हंडीचा कार्यक्रम गोकुळामध्ये झाला, आणि काल्याचा प्रसंग कुठं झाला, वृंदावनामध्ये झाला, वनामध्ये झाला, गाई चारताना झाला. तिथं दही हंडी होती का, तिथं दही हंडी नव्हती. याच्यामध्ये फक्त लोणी ठेवलेलं होतं, ते लोणी देवाने फोडून खाल्लं होतं. म्हणून काल्या वास्तविक कसा आहे, सगळ्यांनी आपापली शिदोरी एकत्र आणावी आणि भगवंताची आपली शिदोरी त्याच्यामध्ये एकत्र करावी, आणि अशी एकत्र झाल्यानंतर ते प्रेमरस तयार होतो. भगवंताची भक्ती करणं ही भक्ताची काय आहे, शिदोरी आहे, आणि प्रेमरस ही भगवंताची काय आहे, शिदोरी आहे. हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने. हरिनामाचा खिचडी काला हे भक्ताचं आहे, आणि प्रेमे मोहिला साधने हे काय आहे, भगवंताचे आहे. म्हणून भक्ती, आणि त्या भक्तीमध्ये जेव्हा प्रेम मिसळतं त्यावेळेस हा ब्रह्मानंद काय होतो, या ठिकाणी प्रकट होतो. त्याच ब्रह्मानंदाला संतांनी नाव काय दिलं, काला. तो का म्हणे काला. त्या काल्याच्या अधिकारी कोण आहे, भाविकाला. भाविकालाच काला आहे. जो भाविक नाही त्याला काल्याचा काही संबंधच नाही. लोक काला झाल्यानंतर इथून भरून घरी नाही, या म्हणा काला घ्यायला, घरी कशाला. काल्याचा अधिकारी भाविक आहे. काला वाटू एकमेका वैष्णव निका संभ्रम. निके जे वैष्णव आहे ते काल्याचे काय आहे, अधिकारी आहे. कुठं आहे हा काला, तुकोबारा म्हणतात एके ठाई. एके ठाई शब्दाचे दोन अर्थ. अभेदामध्ये काला आहे. एके ठाई म्हणजे एकाच ठिकाणी भगवंत आणि भक्त, अभेदामध्ये काला. आणि दुसरा अर्थ जर पाहिला तर तुका म्हणे वाळवंट. कोणत्या ठायावर आहे, वाळवंटामध्ये काय आहे, तो काला आहे. किंवा गोपाळपुरामध्ये तो काय आहे, काला आहे. असं करीती नामाचे चिंतन, गडी कान्होबाचे ध्यान. गडी काय करतात, कान्होबाचं काय करतात, ध्यान करतात, नामाचं चिंतन करतात. तेव्हा गोकुळामध्ये भगवंतांनी काय केलेलं आहे, अवतार धारण केला. अवतार धारण केल्यानंतर भगवंताने वेगवेगळ्या लीला करायला सुरुवात केली. गवळणीच्या खोड्या केल्या, आणि सगळी खोडी पूर्ण झाल्यानंतर मग नंदबाबांनी सांगितलं, आता तुम्ही काय करायचं, वनात जायचं, लवकर जायचं, 5 मिनिटात, वेळच राहिला नाही, लवकर जायचं तुम्ही वनामध्ये, वेळ लावायचा नाही. वनात जाऊन काय करायचं, गाई चारायचं. गाई असतील, लहान लहान वस्त्र असतील, ते सगळे घेऊन जायचे आणि वनामध्ये गाई चारायच्या. मग भगवंत वनामध्ये गेले, सवंगड्याला घेऊन गेले, सगळ्या गाई चारायचे. त्या वनामध्ये सुद्धा काय केलं, वेगवेगळ्या लीला केल्या, फार लीला केल्या. काळ्या नाथुनी आणला, कालियाचं मर्दन केलेलं आहे, वेगवेगळे आसूर मारलेले आहे, सगळे आसूर मारले. मोकळ्या वेळामध्ये मग काय करायचे, गाई चरत असताना खेळ खेळायचे. भरपूर असे त्यावेळेस खेळ होते, सगळे खेळ खेळायचे. आणि सगळे खेळ पूर्ण झाले, मग काय लागायचं, धोका लागायचा.
भुका लागल्यानंतर मग म्हणायची आता काय करा खांदी भार पोटे हो, खांदी भार पोटे हो, खांदी भार पोटे हो, खांदी भार पोटे हो, काय फुला राजे कोमल, काय राजे कोमल, काय खेळायचे सुख आता खेळ खेळाय आता सगळं झालंय झाली आता वेळ म्हणती आणा 9 वाजलेले आहे म्हणती आणा शिदोऱ्या आता आपापलं काय करा शिदोऱ्या घेऊन या भगवंताने सर्व भक्तांच्या शिदोऱ्या काय केल्या आहे एकत्र केल्या कमलाच्या आकाराप्रमाणे सगळं भक्तांना काय केलं आहे जे मोठमोठे होते त्यांना काय केलं पाठीमागं बस मोठेपणा आहे देवाचं काय होतं याच्यामध्ये अंतराय होतो मोठेपणाने देव दूर जातो एक लक्षण आहे म्हणून मोठ्याल्या भक्तांना काय केलं बाजूला बसवलं त्याच्यापेक्षा लहान होते थोडे जवळ असे कमलाच्या आकाराने भगवंताने काय केलं आहे सुंदर असं मंडळ त्या ठिकाणी रचलेलं आहे भगवंताने हातामध्ये ते काय घेतलंय सर्व काही कालाची जी शिदोरी होती ती सगळी शिदोरी हातामध्ये घेतली आणि अतिशय सुंदर प्रकारे विनोद करत करत भगवंताने सगळ्या भक्तांना काय केले काला वाटाला काय केले आहे सुरुवात केली आहे शुकाचार्यांनी भागवतामध्ये केलेलं आहे वर्णन केलेलं आहे ते आपल्या पाठच नाही आजपर्यंत कालच कीर्तनात योगच नाही आला कधी त्याच्यामुळे आपल्या अजून ते पाठच नाही झालं पण जे संस्कृत आहे तेच मराठीमध्ये आलेलं आहे संस्कृत पाठ करू नये असं नाही पण नसल्यावर मराठी सुद्धा चालू प्राकृत काय चोरापासून झाली नाथ महाराजांनी सांगितलं संस्कृतवाणी देवाने केले तर प्राकृत आमची मराठी भाषा काय चोराने थोडीच केलेली आहे ती सुद्धा देववाणी आहे म्हणून आमचे भानदास महाराज प्रसाद देतो खडकी सोडियल्या मोठा आजीचा दहिकाला कोमटा घ्यारे घ्यारे काय घ्यारे घ्यारे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ मदा घेऊन या तरी पेंड्या वाटितो शिदोरी भानुदास रीतीचा प्रसाद देतो पंढरीनाथ अशा प्रकारे भगवंतांनी हा काय केला आहे कालाचा आनंद भक्तांना दिलेला आहे तुका म्हणे काला एके ठाई भावी काला झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करू बाबांच्या चरणी गुरु जगन्नाथ बाबा खानदेशकर बाबांच्या चरणी ही सेवा समर्पित करू बाबा असतील अण्णांच्या चरणी सेवा समर्पित करू आणि बोलत असताना जे काही चुकीचे शब्द शास्त्र मर्यादेला सोडून गेले असतील त्या सर्वांच्या बद्दल क्षमा मागतो ते माझ्या वाणीचे दोष आहे आणि जे काही बरोबर आणले असेल ते गुरुवार्यांचे काय आहे शब्द आहे म्हणून झालेली सेवा पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी सेवेला काय पूर्ण विराम विठाल जय जय विठ्ठल.